हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ आपण माझा प्रवासवरून नेचर बनवणार आहोत. कारण नुकताच प्रवास करण्याचा योग आला आणि खरंच खूप छान प्रवास झाला आमचा. तर त्या प्रवासाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे आणि तो प्रवास आमचा कसा झाला, काय झाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल कारण मी केलेलं प्रवासवर्णन खरंच खूप छान झालेलं आहे. तर आम्ही शनिवारी 21 तारखेला प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही पुण्याहून सुरुवात केली. मग आम्ही शिर्डी मार्गे समृद्धी महामार्गावरून नागपूरला गेलो. नागपूरहून आम्ही जबलपूरला गेलो. मग तिथे जबलपूरच्या पुढे आमचा स्टे झाला एका हॉटेलवर. त्याच्यानंतर मग सरळ पुढे डायरेक्ट आम्ही प्रयागराजला गेलो. तर इतकं सुंदर वातावरण वाटलं तिकडचं. तिकडे म्हणजे आपली इतकी एवढी गर्दीच नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गर्दी आहे. आपल्याला असे खूप लोक बघायची सवय आहे, खूप आपल्या गर्दीतून गाडी चालवायची सवय आहे. पण तिथे असे नाही, एवढं नाही. तिथे फक्त ट्रक, तुम्हाला फक्त ट्रकच दिसणार रस्त्याने, ट्रक आणि टेम्पो. गाडी क्वचित, फोर व्हीलर 1 किंवा 2, याच्यापेक्षा जास्त फोर व्हीलर तुम्हाला दिसणारच नाही त्या रोडला. आणि माणसं जर म्हणाल तर माणसं चांगली तिकडचे, सोज्वळ, शांत बोलणारे, मितभाषी, अशी चांगली. म्हणजे असं काय ॲडव्हान्स असे रागेट वगैरे लोक नाही. सर्वांची जेवढे पण हॉटेल्समध्ये उतरलो तिथे म्हणा किंवा कुठे प्रयागराजला त्या होडीतून आम्ही प्रवास केला तिथले म्हणा, एकदम छान सौम्य लोक, एकदम मस्त. आणि प्रवास म्हणजे छान वाटला. त्या प्रयागराज त्रिवेणी संगममध्ये उतरलो आम्ही. मग तिथे ते असतात पुष्कळ लोक असतात, जशी श्रद्धा तशी ती कुणी आंघोळ करतो, कुणी हातपाय, ज्याची त्याच्या श्रद्धेप्रमाणे सगळेजण करत होते. आम्ही पण फोटो वगैरे काढले तिथे, ते बघितलं आम्ही आणि छान वाटलं. तिथून प्रयागराजवरून आम्ही बोधगयाचा प्रवास केला. मग बोधगयाला गेलो. सारनाथला गेलो. सारनाथला गेलो. मग सारनाथला मग आम्ही गौतम बुद्धांचे स्तूप बघितले. मग आम्ही ते बुद्ध कुटी बघितली. सारनाथला गौतम बुद्धांनी 5 भिक्खूंना दीक्षा दिलेली आहे, ते पण बघितलं. आणि भरपूर स्टॅच्यू आहे मोठे मोठे गौतम बुद्धांचे. सारनाथला पण खूप छान आहे बघायसारखं. जैन मंदिर बघितलं. असं छान आम्ही सारनाथचा आमचा प्रवास झाला. सारनाथला पण मग त्या गाईडनी पण आम्हाला खूप छान माहिती दिली. खूप छान वाटलं आम्हाला तिथे पण. आणि प्रवास करत असताना माणूस एकदम, माणसाला भूक लागत नाही, तहान लागत नाही. कारण ते एवढं सौंदर्य असतं, एवढं छान वाटतं की ते बघतानाच माणूस सर्व ताणभुका हरपून जातो आणि एक वेगळ्याच आनंदात असतो, एक वेगळ्याच खुशीत माणूस असतो. आणि मग सारनाथला हे झाल्यानंतर आम्ही सारनाथवरून डायरेक्ट बोधगयाचा प्रवास केला. डायरेक्ट बोधगयाला गेलो. मग बोधगयाला गेल्यावर ते गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्त झाले बोधगयाला, तो वृक्ष अजून आहे. तो दुसरा दुसरी फांदी लावलेली आहे. मेन वृक्ष याला आहे, श्रीलंकेला आहे. तर मग तिथे पण आम्ही थोडा वेळ बसलो. तिथे आम्ही मंदिरात गेलो, विहारात गेलो, त्या पंचांग प्रणाम केले तिथं. आणि खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. पण एवढं हे फिरत असताना आणि तर कधी थकवा जाणवला नाही, कधी मरगळ वाटली नाही, कधी आळस आला नाही. नाही तर घरी असलं किती माणूस कंटाळा करतो, लवकर उठत नाही. आम्ही 4ला आणि 5ला उठायचो आणि आमचा तयाऱ्या करून एकदम रेडी राहायचो, एकदम फ्रेश ते पण. आणि प्रवासाला असताना माणसाचं कधी काही दुखत नाही, काही त्रास होत नाही. घरी तरी थोडीशी झोपणं झाली, डोळे चुळचुळ, तिथे आम्हाला काहीच प्रवास करताना वाटलं नाही. कारण एवढं छान वाटत होतं. आपल्या शरीरामध्ये खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे, पण आपण तिचा उपयोग करत नाही. आणि आता समजा आपल्या आवडीचं काम होतं फिरायचं, म्हणून आपण तो उपयोग केला आणि आपल्याला वाटलं अरे, पण नाही, आपलं शरीर तसंच आहे. आपण इकडे घरी पण असताना जर आपण असा विचार केला आनंदाने आणि ना,
तर आपलं शरीर पण आपल्याला साथ देतं आणि आपण कोणत्याही घरातलं काहीही काम करू शकतो. म्हणजे आपल्याला काही कंटाळा येत नाही, काही त्रास होत नाही, काही नाही. कारण फक्त ते मनापासून करायला पाहिजे आणि त्या गोष्टीत आपण आवड घ्यायला पाहिजे. आता प्रवासात कशी आम्ही आवड घेतली तर आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप छान प्रवास झाला आमचा तो. मग बोधगयाला सर्व झाल्यानंतर आम्ही तिथून लखनौला गेलो. मग ते बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही पूर्ण ते स्मारक बघितलं. काय सुंदर बनवलेले मायावतीजींनी ते. खूप छान. आम्ही तिथे फोटो सेशन वगैरे केलं, ते बघितलं आम्ही. त्याच्यानंतर आम्ही झाशीला गेलो आणि ते पण तिथं मेरी झाशी में लुंगी पण ते पण बघितले. तिथं पण छान वाटलं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही याला आपलं बाबासाहेबांचं जन्मभूमी महुगाव तिथे गेलो. त्याच्यानंतर आम्ही उज्जैनला गेलो. उज्जैनला महाकालचं दर्शन घेतलं. काय सुंदर, किती सुंदर, किती छान केलेलं आहे तिथे पण. मन एकदम असं हे होतं, एकदम पूर्ण भरून पावल्यासारखं वाटतं. आणि खरंच माणसाने या प्रवासात इतकं छान वाटतं आणि तो प्रवास खरंच करायला पाहिजे सर्वांनी. आणि ह्या प्रवासामध्ये आम्ही बाहेरचं खाल्लं तरी आम्हाला काही त्रास नाही झाला आणि प्रत्येक ठिकाणचं जेवण छान होतं, व्यवस्थित होतं. आणि तिकडे जेवण खूप स्वस्त आहे. जेवण स्वस्त आहे, राहणं स्वस्त आहे. म्हणजे एवढं काही आपल्या इकडच्यापेक्षा तरी जरा कमीच आहे तिकडे. आणि खरंच खूप छान वाटले, तिकडचे माणसं छान वाटले. हे सर्व ऐतिहासिक गोष्टी बघून, अयोध्याचं मंदिर बघून अयोध्याला गेलो. अयोध्याचं पण मंदिर बघितलं. अजून काम चालू पण खूप सुंदर आणि खूप डेव्हलपमेंट होती. खरंच खूप छान कार्य होत आहे आपल्या भारतामध्ये आणि खरंच छान वाटलं. आणि अशीच ही विविधता टिकून राहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लखनौ आपलं उज्जैन मार्गे आलो आम्ही. धुळे ते नाशिक तसं करून मग आम्ही पुण्याला आलो. तर आमचा प्रवास खूप छान झाला, खूप मस्त वाटलं. आणि प्रवासात भेटलेली माणसं पण खूप छान होती. आणि बाहेर गेल्यानंतर जर आपली MH गाडी दिसली तर महाराष्ट्राची गाडी, खरंच लोक मग जर समजा काही वाटलं तर लगेच गाडी थांबवतात आणि हे करतात. म्हणजे खूप एकमेकाला मदत करतात आणि खरंच छान वाटलं. माणसाची माणुसकी अजून टिकून आहे याचा पण प्रत्यय आला आम्हाला. आणि खरंच तुम्ही पण असा प्रवास करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओला भरभरून प्रेम देता त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.